कोल्हापूरमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी पोहोचलेलं आहे। मंदिराच्या गाभाऱ्यातील पहिल्या पायरीपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। भाविकांनी पाण्यामध्ये उभे राहून या ठिकाणी दत्ताचं दर्शन देखील घेतलेलं आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी ही 2 फुटांवरून 28 फुटांवरती गेलेली आहे। मंदिरामध्ये दक्षिण द्वार सोहळा होण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। कोल्हापूरमधील ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जमीर पठाण। जमीर, नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। भाविकांची मोठी गर्दी देखील या ठिकाणी दर्शनासाठी पाहायला मिळते आहे। सर, काल रात्रीतून 2 फुटांनी पाणी पातळी वाढ होऊन आज 28 फुटावर कृष्णा नदीची पाणी पातळी गेलेली आहे आणि आज रात्रीतून पुन्हा दक्षिण द्वार सोहळा होण्याची शक्यता आहे। आता कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असणाऱ्या राजापूर बंधाऱ्यातून 56,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। पंचगंगा नदीची ही पाणी पातळी सध्या वाढलेली आहे। नृसिंहवाडीमध्ये इतकी पाणी पातळी वाढलेली असताना देखील भाविकांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे। दक्षिण द्वार सोहळा होईल या अपेक्षेपोटी काही भाविकांनी या ठिकाणी वस्ती केलेली आहे। आज रात्री दक्षिण द्वार सोहळा झाला की दत्त महाराजांच्या मनोहर पादुकावरून पडणारे पाणी हे थेट अंगावर आल्यानंतर त्याला तीर्थ मानलं जातं। ते पाणी भाविक तीर्थप्रसाद म्हणून घेऊन जातात। त्यासाठीही आज नृसिंहवाडीमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अगदी जमीर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। हे दृश्य आहेत कोल्हापूरमधील नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी देखील पाहायला मिळते। या पाण्यातून वाट काढत दत्ताच्या दर्शनासाठी हे भाविक या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात।